आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर बघा, श्रावण महिन्यामधला उद्या शेवटचा मंगळवार आहे। त्यामुळे श्रावणामध्ये जर तुम्ही कुलदेवीची सेवा केलेली नसेल किंवा काहीच तुम्ही उपाय केलेला नसेल तर नक्कीच तुम्ही उद्या मंगळवारच्या दिवशी कुलदेवीला ही वस्तू अर्पण करायला विसरू नका। श्रावण महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरणं, तिचा मानसन्मान करणं याला खूप महत्त्व आहे। आपल्या कुलदेवीचा जर आपल्या कुळावर आशीर्वाद असेल तर आपल्या मुलांची, आपल्या पतीची, त्याचबरोबर येणाऱ्या सर्व पिढ्यांची प्रगती होत राहते। त्याचबरोबर कुठल्याच कामामध्ये विघ्न, अडथळे हे येत नाहीत। त्यामुळे बघा, तुम्ही बाकीचं काहीही केलेलं नसेल तरी चालेल, पण कुलदेवीची सेवा मात्र आपल्याला चुकवायची नाही। ही जी वस्तू आहे ती नक्की तुम्ही उद्या मंगळवारी तुमच्या कुलदेवीला अर्पण करायची आहे। आता ही वस्तू कुठे अर्पण करायची? शक्य असेल तुमच्या कुलदेवीच्या मुख्य ठिकाणी जाणं तर अवश्य तुम्ही उद्या मंगळवारी तुमच्या कुलदेवीच्या मुख्य ठिकाणी जाऊन तिचा मानसन्मान करून ही वस्तू तिला तिथे अर्पण करू शकता। पण बघा, बऱ्याच जणांना हे शक्य होत नाही, तर काय करायचं? आपल्या देवघरामध्येच तुम्ही आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करून ही वस्तू अगदी मनोभावे तुमच्या कुलदेवीला अर्पण करायची आहे। घरातील महिलांनी ही वस्तू कुलदेवीला अर्पण करायची आहे। कारण बघा, घरातील महिला ज्या असतात त्यांनी कुलदेवीची सेवा केलेली ही खूप जास्त पटीने आपल्या संपूर्ण घराण्याला लागू होत असते। त्यामुळे घरातली जी मुख्य महिला आहे किंवा घरातील ज्या महिला आहेत त्यांनी ही सेवा केलेली कधीही आपल्या कुळासाठी खूप शुभफलदायी ठरत असते। त्यामुळे बघा, नक्की उद्या महिलांनी कुलदेवीला ही एक वस्तू अर्पण करा। ही वस्तू आपल्याला उद्या श्रावणातल्या मंगळवारी अर्पण करायची आहे। बघा, बऱ्याच वेळेला असं होतं, आपण खूप उपाय करत असतो किंवा सेवा करतो पण तरीही त्याचा काहीही फायदा होत नाही। पण बघा, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, कुठे ना कुठेतरी आपल्या कुलदेवीची सेवा तर आपल्याकडून राहत नाही ना। त्यामुळे बघा, श्रावण महिना अतिशय योग्य असा महिना आहे। तुम्ही नवरात्रामध्ये कुलदेवीची सेवा केली पाहिजे किंवा चैत्र नवरात्र असतं त्यामध्ये कुलदेवीची सेवा ही केली जाते। गुप्त नवरात्र जे आहे तर ते आषाढ महिन्यामध्ये असतं, त्यावेळेस पण आपण कुलदेवीची सेवा करत असतो आणि श्रावणामध्ये देखील आपल्या कुलदेवीची सेवा करण्याला तितकंच महत्त्व आहे। त्यामुळे अशा महिन्यामध्ये, श्रावण महिन्यामध्ये आपण नक्कीच आपल्या कुलदेवीला ही वस्तू अर्पण करायची आहे। कारण बघा, जर आपल्याकडून कुलदेवीची सेवा कधीच घडलेली नाही आहे, वर्षभरात तुम्हाला कधीच वेळ मिळालेला नाही आहे कुलदेवीला ही वस्तू अर्पण करायला किंवा तिची सेवा करायला, तर नक्की तुम्ही उद्याच्या मंगळवारी ही वस्तू अर्पण करायची आहे। तर कोणती वस्तू आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे। शिवाय उद्या श्रावण महिन्यामधली एकादशी ही तिथी देखील आहे। त्यामुळे उद्याचा जो मंगळवार आहे तो अतिशय खास असा आहे। त्यामुळे नक्की तुम्ही उद्या ही वस्तू कुलदेवीला अर्पण करायची आहे। आता बघा, कोणती वस्तू अर्पण करायची आहे हे मी सांगणारच आहे। आता उद्या मंगळवार आहे, त्यामुळे बघा, उद्या काय करा, लवकर उठून नित्य देवपूजा करा। अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाका, तीळ टाका, कारण उद्या एकादशीचा पण दिवस आहे आणि अशा पाण्याने तुम्ही स्नान करायचं आहे। त्याचबरोबर बघा, देवपूजा करून घ्यायची आहे, वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे धूप दीप लावून। कारण प्रसन्न वातावरणामध्ये आपली सेवा जी आहे तर ती खूप जास्त पटीने प्रभावी अशी सेवा बनत असते। त्यामुळे बघा, प्रसन्न वातावरणामध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे। आता ही वस्तू तुम्ही कुलदेवीला कधी अर्पण करायची? तर उद्या मंगळवारचा संपूर्ण दिवसभर, अगदी रात्री तुम्ही 9-10 वाजेपर्यंत देखील ही वस्तू कुलदेवीला अर्पण करू शकता। तर काय करायचं आहे बघा, तुमच्या कुलदेवीचा टाक असेल, फोटो असेल, मूर्ती असेल, ती ताम्हणामध्ये घ्यायची आहे। दिवा प्रज्वलित करूनच ही सेवा करायची आहे। आणि त्यानंतर काय करायचं आहे, पहिल्यांदा स्वतःला हळद कुंकू लावायचं आहे महिलांनी आणि कुलदेवीचा टाक, मूर्ती किंवा फोटो घ्यायचा आहे। आता तो टाक किंवा मूर्ती असेल तर त्यावरती दुधाने, पाण्याने अभिषेक करून घ्या। फोटो असेल तर स्वच्छ धुवून घ्या
आता आपल्याला काय करायचं आहे, जिथे तुम्ही रोज ठेवताय कुलदेवीचा टाक, मूर्ती किंवा फोटो तिथे ठेवा. हळद कुंकू हे अर्पण करून घ्या कुलदेवीला. आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, तर 11 चिमूट कुंकू घ्यायचं आहे. म्हणजे कुंकू घ्यायचं आपल्या 5 बोटांमध्ये आणि तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आणि ते कुंकू तुमच्या कुलदेवीच्या फोटोवर किंवा टाकावर, मूर्तीवर हे अर्पण करायचं. एखाद्या तुम्ही ताम्हणामध्ये ही मूर्ती ठेवली तरीही चालेल. अशा प्रकारे 11 वेळा तुम्हाला हे कुंकू जे आहे ते कुलदेवीला आपल्या अर्पण करायचं आहे. कुलदेवीचा जप माहीत नसेल तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या नवारणव मंत्राचा तुम्ही 11 वेळा जप करायचा आणि कुलदेवीला कुंकुमार्चन करायचे. लक्षात घ्या, देवी आईला कुंकू हे अतिप्रिय असतं. त्यामुळे उद्या श्रावणातल्या मंगळवारी देवीला कुंकाने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर 11 चांगल्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि एक एक करून तुम्हाला कुलदेवीला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या मंत्राचा जप करत त्या लवंगा देखील अर्पण करायचा आहे किंवा तुमच्या कुलदेवीचा जप तुम्ही करून या लवंगा अर्पण करायच्या आहेत. आता काय करायचं आहे बघा, तर तुम्हाला कुलदेवीला एक गजरा किंवा वेणी हे अर्पण करायचं आहे आणि कमळाचं फूल जे असतं तर ते तुम्हाला देवीला अर्पण करायचं आहे. देवी आईला कमळाचं फूल आणि वेणी जे असते किंवा गजरा असतो तर तो अतिप्रिय आहे. त्यामुळे बघा, उद्या श्रावणातल्या मंगळवारी आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करून देवीला गजरा आणि एक कमळाचं फूल जे आहे तर ते नक्की आपल्याला अर्पण करायचं आहे. आणि आपल्या कुलदेवीची आपल्या देवघरामध्येच ओटी भरून घ्यायची आहे. ओटी तुम्ही साडीची भरू शकता किंवा खणाची म्हणजे ब्लाऊज पीसची भरू शकता. त्यामध्ये तुम्ही नारळ ठेवायचा आहे. त्याचबरोबर शृंगाराचं साहित्य म्हणजे हिरव्या बांगड्या, सिंदूर हे तुम्ही ठेवलं तरी चालेल. मेहंदीचा कोन हे ठेवा आणि ही ओटी तुम्हाला गव्हाने किंवा मग तांदळाने भरायची आहे. आणि अशा प्रकारे ओटी आपल्याला आपल्या देवघरामध्ये कुलदेवीच्या फोटोसमोर किंवा टाकासमोर, मूर्तीसमोर तिथे अर्पण करायची आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही उद्या मंगळवारी खिरीचा कोणताही प्रकार करू शकता. रव्याची, तांदळाची किंवा मग तुम्ही जे शेवयाची खीर असते तर ती करू शकता आणि देवीला ती अर्पण करू शकता. देवीला अर्पण केल्यानंतर घरामध्ये सगळ्यांनी ती खीर जी आहे तर ती खायची आहे. त्यानंतर बघा, आपल्या कुलदेवीची आरती करून घ्यायची आहे. म्हणजेच काय, तर दुर्गादेवीची आरती आपल्याला करायची आहे. कापूर आरती करून घ्यायची आहे. कापूर जाळताना त्यामध्ये लवंग टाकायचं आणि कापूर आरती करून घ्यायची आहे. काही वेळ हे साहित्य तिथेच राहू द्या आणि तुमच्या गावामध्ये जवळपास कुठे लक्ष्मीचं किंवा तुमच्या ग्रामदेवतेचं मंदिर असेल तर तिथे नेऊन तुम्ही हे जे साहित्य आहे तर तिथे लक्ष्मीला किंवा ग्रामदेवतेला अर्पण करायचं आहे. जी ओटी आहे, त्याचबरोबर ज्या 11 लवंग आहेत तर त्या देखील आपल्याला अशा प्रकारे अर्पण करायच्यात. आणि जे कुंकू आहे ते तुम्ही तुमच्याजवळच ठेवा. एखाद्या स्वच्छ ठिकाणी डबीमध्ये भरून ठेवा आणि ते तुम्ही स्वतः वापरू शकता. तर नक्की हा उपाय करा. ही ओटी नंतर तुम्ही लक्ष्मी मंदिरामध्ये अर्पण करायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला उद्या श्रावणातल्या शेवटच्या मंगळवारी ही कुलदेवीची ओटी भरायची आहे. नक्कीच ती तुमच्या कुलदेवीपर्यंत पोच होणार आहे. फक्त शुद्ध अंतःकरणाने मनोभावे आपल्याला अशा प्रकारे ही ओटी भरायची आहे. नक्की तुम्ही या सांगितलेल्या वस्तू अर्पण करा. गजरा, कमळाचं फूल हे नक्की आपल्याला उद्या कुलदेवीला अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर तांबूल जे असतं म्हणजे पानाचा विडा हा देखील कुलदेवीला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही तांबूल हे देखील उद्या
लक्ष्मी मंदिरामध्ये अर्पण करू शकता. आपल्या कुलदेवी समोर ते ठेवायचं तांबूल आपल्या देवघरामध्ये आणि नंतर ते तुम्ही लक्ष्मी मंदिरामध्ये अर्पण करू शकता. तर नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे सगळ्यांना उद्या श्रावणातल्या शेवटच्या मंगळवारी आपल्या कुलदेवीची ही सेवा करता येईल. यामुळे बघा नक्कीच आपल्या कुटुंबाची चांगली प्रगती होते, मुलाबाळांची प्रगती होते, अडकलेली कामे मार्गी लागतात आणि आपल्या घरामध्ये कुलदेवीचा वास राहतो.